मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765664495. महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून या लोकशाहीचे रक्षण करणं हे प्रत्येक शिवसैनिकाकडून मतदानाची अपेक्षा आहे. प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास संपर्क प्रमुख अनिल कोकिळे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात संपर्क प्रमुख अनिल कोकिळे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. गुरुवारी सकाळी प्रणिती शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करण्यात आली. तर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करायचे आहे. लोकशाही टिकविण्याच्या दृष्टीने असलेली ही निवडणूक आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे हे तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येणं हेच आमचं ध्येय आहे. प्रणिती शिंदे यांना भेटीवेळीच शुभेच्छा देऊन आलो आहोत की आपला विजय निश्चित आहे. नेत्रदीपक विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही असे कोकिळे यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेस जिल्हा प्रमुख अजय दासरी, संभाजी शिंदे, गणेश वाणकर, अमर पाटील, पुरुषोत्तम बर्डे, विष्णू कारंपुरी, उपनेता शरद कोळी, संभाजी शिंदे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते. आपण सगळे पाहतो आहोत, पण आम्ही शिवसेनेच्या पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाने आमचे सोलापूरचे नेते सन्माननीय सुनीलजी प्रभू यांनी दिलेल्या सूचनेनुसार आज इथे बैठक संपन्न होते सोलापूरमध्ये. आणि या बैठकीपूर्वी आम्ही आत्ताच माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि सुशीलकुमारजी शिंदे आणि आत्ताच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना भेटून आम्ही आलेलो आहोत. त्यांच्याशी चर्चा केलेली, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली आणि सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करायचं अशा प्रकारच्या सूचना घेऊन आम्ही या लोकसभेमध्ये काम करणार आहोत. या सोलापूर लोकसभेतल्या पाचही विधानसभेमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आज सकाळी 11 वाजता दुपारी आता थोड्या वेळाने संपन्न होते. त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं आणि कशा पद्धतीने निवडणूक यंत्रणा राबवायची. इथले जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांना निवडणूक नवीन नाहीये, पण ही एक वेगळ्या प्रकारची लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून असलेली ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये ही लोकशाही टिकण्यासाठी प्रत्येकाने कशा प्रकारे काम करायला पाहिजे या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता काम करायला सज्ज झालेला आहे शिवसेनेचा. हे सांगण्यासाठीच आम्ही आजची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीच्या दरम्यान आम्हाला एवढंच हे करायचं की आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत त्यापैकी आपल्या प्रणितीताई शिंदे 100% आज परिस्थिती अशी आहे की त्या 100% निवडून येतील आणि शिवसेनेचा मोठा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असेल हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. सर्व पदाधिकारी आमचे कार्यकर्ते आहेत ते ऑलरेडी कामाला, प्रचाराला सुरुवात केलेली आहे. परंतु आज त्या बैठकीमध्ये निवडणूक यंत्रणा आपली कशी शहर प्रमुखाचं त्यांनी नेमणूक आता करायची राहिलेली, ते आता करतील नेमणूक. अजून नाही त्यांच्यावरती तुमचं नियंत्रण नाही. म्हणजे नियंत्रणापेक्षा कसं आहे की त्या महिलांचं काम त्या संजनाताई गाडी बघतात. त्यांनी सांगितलंय लवकरच ते नेमणूक होईल आणि आपल्या पुढच्या नियंत्रणात. आणि कामगार सेना हे खास सेल पण वेगळं असेल. आमच्या शिवसेनेच्या संलग्न संघटना अनेक आहेत. जशी आरोग्य सेना आहे, जशी भारतीय कामगार सेना आहे, बेस्ट कामगार सेना आहे, विषय सेना, अशा अनेक संघटना आहेत. त्या ग्राहक संरक्षण या माध्यमातून प्रत्येक संघटना वेगवेगळ्या असतात. आज त्या बैठकीला 11 वाजताची बैठक आहे सोलापूरमध्ये. त्या बैठकीला सगळ्या संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रित. इथे जवळ 7 ते 8 संलग्न संघटना सोलापूरमध्ये कार्यरत आहेत. सद्यस्थितीमध्ये दिलीप माने आपल्या पक्षात आहेत का? आपल्या पक्षाची म्हणजे ओळख आहे?
नातं काय आहे त्यांचं तुमच्याबरोबर? त्या आमच्याकडे काय संपर्कात नाहीयेत. किती दिवसापासून आहे? ते आता मी 2 वर्ष झालो इथे, 2 वर्षात तर अजिबात नाही. मग ते इतके दिवस शिवसेना म्हणजे एका मध्यंतरी मोर्चामध्ये आम्ही शिवसेनेच्या मोर्चामध्ये ते निवेदन देताना त्यांचा फोटो प्रसिद्धीला आला होता, तो बघितला. कधी? एक 3-4 महिन्याखाली जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं मला पण नक्की काय द्विधा मनस्थिती होती ना, एक स्पष्ट एक खुलासा पाहिजे पार्टीकडनं की हे आपल्यात आहेत किंवा नाही. संपर्कात नाहीत सध्या शिवसेने, पण शिवसेनेत होते ते त्यावेळेला तिकीट दिली त्यावेळेला होते. तेवढे दिवस